हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरे आहात ना? चला तर तुम्हाला आज मी नवीन रेसिपी दाखवते. तर आपल्या रेसिपीचं नाव आहे खिमा भरून अंडा करी. तर चला त्याला लागणारे साहित्य: 4 अंडी, पाव किलो खिमा, धणे, थोडेसे धणे, थोडीशी हळद, थोडेसे जिरे, बेडकी मिरची 4-5, 2-3 लवंगी मिरची, 7-8 पाकळ्या लसणाच्या, 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, 1 टेबलस्पून खोबरं सुकं किसलेलं, थोडीशी कोथिंबीर, 2 कांदे. चला एक कांदा मी भाजून घेतला आणि 1 कांदा मी चिरून घेतला आणि खिमा स्वच्छ धुवून घेतला. 4 अंडी उकडून घेतली. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. चल आपण सुरुवात करूया. गॅस पेटून घेऊया. पातेलं गरम करायला ठेवलं गॅसवर. त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की आपण कांदा टाकूया. कांदा आपण लालसर करून घेऊया. कांदा लाल झालाय. आता आपण याच्यातला हा जो मसाला आहे ना, त्यातला आपण थोडासा मसाला टाकूया. आणि थोडंसं मीठ तुम्हाला पाहिजे तसं आणि हलवून घेऊया. आणि याच्यात आपण खिमा सोडून घेऊया. गॅस थोडा बारीक करूया. गॅस कमी केला त्याच्यासाठी ते खाली लागून. चांगला हलवून घ्यायचं म्हणजे मसाला आणि खिमा झाला पाहिजे. नंतर आपण जे 4 अंडे होते त्याला दोन भागामध्ये कापून घेतले आणि त्याच्यातलं जे पिवळं होतं ते काढून ठेवलं. 4 अंडे आणि कोथिंबीर हे करून घेतलं. तोपर्यंत आता आपण खिमा शिजवून घेऊया. मंद आचेवर झाकण ठेवूया आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ठेवूया म्हणजे खिमा शिजेल. गरम पाणी होईल. चला तर बघूया आपण आपला खिमा रेडी झाला का. बघा आपला खिमा बघा किती मस्त झाला. एकदम छान सुक्का असं झालं. चला आपण गॅस बंद करत किंवा थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झालं आहे आणि मी 1 टेबलस्पून बेसन पीठ घेतले. त्यात किंचित
मीठ आणि किंचित हळद टाकली. आणि जे आपला पिवळा हे होता गर, तर तो त्याच्यात थोडासा कुचकरून घेतले. एकच नाही, थोडासा गर घेऊन तो कुचकरून घेतले. चांगला कुचकरून घ्या. हे बघ, एका अंड्याचंच मी ते कुस्करून घेतलंय. आणि नंतर मग हे अंडे घ्यायचं. आता हे आपण अंडे घेऊया. ह्या अंड्यामध्ये आपण हा खिमा भरून घेऊया. चिरलेली थोडीशी कोथिंबीर. असे सगळे अंडे आपण भरून घेऊया. भरून घेतले. खिमा अर्धा खिमा तसंच ठेवला आहे, अर्धा खिमा भरून घेतला. आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकूया. 2 चमचे तेल. आणि हे बेसन आपण त्या अंड्याला लावून घेऊया. चांगलं असं लावून घ्यायचं बेसन अंड्याला. आणि गॅस कमी करून, तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आणि ती अंडी सोडायची. अंडे आपण हे व्यवस्थित भरून सोडून घेऊया. प्रकारे आपले अंडे भरून आणि तळून घेतले. आता आपण पुढची सुरुवात करूया. जे तेल होतं त्याच्यामध्येच आपण मसाला परतून घेऊया. आणि आपण जी अंडी केली, भरलेली अंडी, ती आपण त्यात सोडून घेऊया. आणि जो खिमा होता तो पण सोडून घेऊया. आणि आपण थोडंसं पाणी सोडूया. त्यात आपण थोडं पाणी सोडूया.
आणि त्याच्यात चवीनुसार थोडं मीठ सोडून टाकू. थोडं अजून पाणी, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका. तुम्हाला घट्ट ग्रेव्ही पाहिजे तर घट्ट करू शकता, पातळ पाहिजे तर पातळ करू शकता. आता आपण 5-10 मिनटं तरी उकळायला ठेवूया. चला, आपली खिमा भरून अंडी रेसिपी तयार आहे. ही बघ. आपली रेसिपी तयार आहे. आपण त्याची झाकण ठेवूया. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तर तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा आणि खाऊन बघा आणि कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.